अयोध्येत मोठ्या उत्साहात होणाऱ्या रामनवमीला श्री रामलल्लांच्या कपाळावरील सूर्यतिलक खास आकर्षण असणार आहे। ऑप्टोनॉमिकल प्रणालीसाठी विशिष्ट उपकरणे लावली असून वैज्ञानिकांना सूर्यतिलक आणण्यात यश आले आहे। श्री रामलल्ला मंदिराचे दर्शन प्रभारी गोपालजी यांनी याविषयी माहिती दिली आहे। डॉक्टर जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की राम मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सूर्यतिलक तंत्र, ज्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की दरवर्षी श्री रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्याची किरणे मंदिराच्या वर पडतात। सुमारे 6 मिनिटे प्रभू रामाच्या मूर्तीवर देखील ते सूर्यकिरण पडेल। ते म्हणाले की रामनवमी हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या 9व्या दिवशी साजरी केली जाते, जी सहसा मार्च-एप्रिल मध्ये येते। भगवान विष्णूचा 7वा अवतार असलेल्या रामाचा या दिवशी जन्म झालेला आहे। कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात नोव्हेंबर महिन्यातील 9 ते 13 तारखेदरम्यान आणि 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत किरणोत्सवाचा सोहळा होतो। यावेळी सूर्याची मावळती किरण अंबाबाई मंदिराच्या पायापासून 3ऱ्या दिवशी चेहऱ्याला स्पर्श करतात। 4थ्या आणि 5व्या दिवशी किरण पुन्हा पायाला स्पर्श करून जातात। भाविकांसाठी हा मनमोहक सोहळा असतो। अशातच आता प्रभू श्रीरामावर देखील हा किरणोत्सव होणार आहे। याचप्रमाणे गुजरातमध्ये गांधीनगर येथे कोबा महावीर जैन मंदिरात सूर्यतिलक ही एक अनोखी घटना आहे, ज्यात महावीर स्वामींच्या कपाळावर दर 22 मे रोजी दुपारी 2:07 इतक्या वाजता सूर्यकिरणे दिसतात। सूर्यतिलक 3 मिनिटे चालू राहतो। 500 वर्षानंतर अयोध्येत रामनवमीला सूर्यतिलकांसोबत रामलल्लाचा अभिषेक होणार आहे। जाणून घेऊयात या व्हिडिओमधून कसा होणार सूर्यतिळा। हिंदू कॅलेंडरवर आधारित रामनवमी यावर्षी 17 एप्रिल रोजी प्रभू रामाची जयंती म्हणून साजरी केली जाणार आहे। यंदा हा दिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या जन्मभूमी अयोध्येत विशेष तयारी करण्यात आली आहे, कारण 500 वर्षानंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांचा अभिषेक झाल्यानंतर पहिल्यांदाच रामनवमी साजरी केली जाणार आहे। यावेळी रामनवमीच्या मुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा सूर्यतिलकांनी म्हणजेच दुपारी 12 वाजता सूर्यकिरणांनी अभिषेक केला जाणार आहे। म्हणजेच सूर्याची किरणे एकत्र येऊन रामलल्लाच्या कपाळावर टिळ्यासारखी दिसतील। रामलल्लाच्या अभिषेकाच्या वेळी सूर्याची किरणे 75 मिलीमीटर व्यासाच्या गोलाकार टिळ्याने त्याच्या कपाळाला सजवून 4 मिनिटांसाठी त्याचा चेहरा प्रकाशित केला जाणार आहे। प्रभू रामाच्या सूर्यवंशी वंशातून प्रेरित होऊन यावर्षी रामनवमीच्या दिवशी रामलल्लाला सूर्यतिलकाने अभिषेक करण्याची कल्पना राम मंदिराच्या बांधकामाच्या वेळीच मांडण्यात आली होती। केवळ धार्मिक कार्यक्रम नसून एक वैज्ञानिकही आहे। सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट रुरकी येथील शास्त्रज्ञांनी आरसे लेन्स आणि पितळ वापरून सूर्यकिरणांचे टिळक नावाची अभिनव प्रणाली तयार केली आहे। विजेसाठी बॅटरी किंवा विजेचा वापर न करणारी ही यंत्रणा रामनवमीच्या शुभ दिवशी प्रभू रामांना दिव्य तिलक अर्पण करेल। यासाठी राम मंदिराच्या तळमजल्यावर 2 आरसे आणि 1 लेन्स बसवण्यात आली आहे। मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावरील ऑप्टोनॉमिकल प्रणालीमध्ये उच्च दर्जाचे आरसे, लेन्स आणि उभ्या पाइपिंगचा समावेश आहे। तळमजल्यावरील आरसे आणि लेन्स ही प्रक्रिया सुलभ करतील। रामलल्लाच्या मूर्तीवर सूर्यप्रकाश पडेल आणि त्याच्या कपाळाला दैवी चिन्हांनी सुशोभित करेल। अधिकृतपणे याला सूर्यतिलक यंत्रणा म्हणतात। शिखराजवळील 3ऱ्या मजल्यावरून सूर्याच्या मार्गाचा मोगावा घेण्याच्या सुप्रसिद्ध तत्वांचा वापर करून गिअरबॉक्स आणि परिवर्तित आरसे आणि लेन्सची व्यवस्था केली आहे। रामनवमीची तारीख चंद्राच्या कॅलेंडरच्या आधारे निश्चित केलेली असल्याने शुभ अभिषेक नियोजित वेळेनुसार होईल, याची खात्री करण्यासाठी 19 गिअर्सची विशेष व्यवस्था करणे आवश्यक होते। रामलल्लाला अभिषेक करण्यासाठी 75 मिलीमीटर व्यासाचे हे विशेष सूर्यतिलक केवळ रामनवमीच्या दिवशी दरवर्षी होणारे कार्यक्रम असेल। अशा प्रकारे रामनवमी दिवशी दुपारी 12 वाजता म्हणजेच प्रभू श्रीरामांच्या जन्माच्या वेळी हा सूर्यतिलकाचा कार्यक्रम अयोध्येत होणार आहे। अशाच एकदम खास माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।